मोदी सातत्यानं 2047 मधल्या भारताबद्दल का बोलतायत याचा उलगडा सुमार बुद्धीच्या विरोधकांनाही झाला नव्हता आणि त्यांच्या म्हणजे भाजपवाल्यांना त्यांच्या स्वपक्षीयांनाही झाला नाही. कशासाठी करतात फॅमिली प्लॅनिंग? तर संख्येनं मोठं व्हायचं यांना. माफ करा, पण हे सगळं माहीत असूनही मोदी शहांनी देखील नको तेवढा मुस्लिम अनुनय केला या मागच्या 10 वर्षात. दूध पाजणारे गारुडी बनण्याचा प्रयत्न केला, पण झालं काय? तेव्हा आता बस करा. अबकी बार 400 पारची घोषणा करून पदरात फक्त 241 जागा पाडणाऱ्या नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यायला हवा, होय ना? तर अशी मागणी करण्याची हीच योग्य वेळ आहे बरं का? कशाला? अहो, ममता, राहुल, खरगे यांनी पडत्या फळाची आज्ञा शिरसावंदे मानत लागलीच तशी मागणी केली देखील. आहात कुठे तुम्ही? पण या सगळ्या उलथापालथीचे खरे शिल्पकार आणि महाराष्ट्रात ज्यांना मोदी विरोधाचा, भाजपा विरोधाचा चेहरा मानलं जातं, त्या उद्धव ठाकरेंनी याची री ओढलेली आहे. संजय राऊतही तेच बोललेले आहेत, मान वेळावून वगैरे. त्यांनी बहुमत गाठलेल्या NDAचा भाजपाचा नैतिक पराभव झाला आहे हे सांगत मोदींना जबाबदार धरलेलं आहे. मोदी महाराष्ट्रात जिथं जिथं आले, त्यांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं महायुतीचे उमेदवार पराभूत झाले असा जागतिक कीर्तीचा शोध उद्धव ठाकरेंनी लावला आहे. पण आता त्यांना असे शोध लावण्याची मुभा आहे, कारण त्यांनी महाराष्ट्रात महायुतीची किंबहुना भाजपची घोडदौड रोखून दाखवलेली आहे. कालपासून अनेक पत्रकार, राजकीय विश्लेषक हे उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना अगदी तोंडातली लाळ गळेपर्यंत गोंडा घोळताना दिसले. मान्य की शरद पवार बारामतीत अडकल्यानंतर मवियाच्या प्रचाराला फक्त उद्धव ठाकरेच महाराष्ट्रभर फिरले होते. काँग्रेस ही नेतृत्वहीन अवस्थेत होती. त्यांच्या पक्षाला किंवा पक्षाच्या उमेदवाराला कोणी वाली नव्हता. निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाणांसारखे काँग्रेसचे नेते भाजपात आले. पृथ्वीराज चव्हाण हे काही मुलूक मैदान नेते नव्हेत, त्यांचं काम पत्रकार परिषदांच्या पुढे जात नव्हतं. बाळासाहेब थोरात जास्त दिसत नव्हते मैदानात. तर नाना पटोले राहुल गांधींच्या मागे पुढे करून नंतर गायबच झाले होते. मग अशा अवस्थेत महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष, जो महाविकास आघाडीत देखील दखलपात्र नव्हता, तो सर्वाधिक जागा मिळवणारा नंबर 1चा पक्ष कसा काय बनला? हा प्रश्न राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वतःच विचारायला हवा आहे. अगदी भाजपामधल्या सो कॉल्ड चाणक्यांनी सुद्धा स्वतःला हा प्रश्न विचारावा आणि त्याचं उत्तर शोधावं. मित्रो, काल दिवसभर लोकसभा निवडणुकांचे विचित्र निकाल डोक्याचा पार भुगा करत असताना त्यावर अनेकांनी लागलीच आपापली मतं देखील मांडली. अनेकांना वाटलं होतं की मी सुद्धा तातडीनं या अपयशाचं खापर फोडायला कोणाचं तरी मस्तक शोधायला हवं आणि बोलायला हवं. पण मित्रांनो, मी हे मित्रांनो त्यांनाच उद्देशून बोलतोय ज्यांनी या निवडणुकीत भारताच्या सर्वांगीण विकासासाठी, या देशात पुन्हा एकदा एक कर्तव्यदक्ष सरकार यावं, यासाठी हा देश विश्वगुरू बनावा, जागतिक महासत्ता बनावा, यासाठी जे झटलेत त्या सगळ्यांना उद्देशून मी हे बोलतोय की मित्रांनो, जरा विचार करा. अतिशय साध्या सरळ पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं ही निवडणूक लढवली गेली होती. पण त्या पद्धतीकडे पाहायला जी नजर लागते तीच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मागच्या 10 वर्षात गमावलेली आहे. मोदी भक्तीत लीन झालेल्यांना फक्त एवढं दिसत होतं की मोदी आहेत ना, मग काय, जे करायचं आहे ते मोदी करतील. मोदी है तो मुमकिन आहे. मोदी जागतिक पातळीवर भारताचा दबदबा निर्माण करणार, देशाची अर्थव्यवस्था 11वरून 3ऱ्या क्रमांकावर आणणार, अटल सेतू, बुलेट ट्रेन, अनेक टनेल्स असं देशात इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं विणणार, ब्रह्मोस, अग्नी अशी क्षेपणास्त्र विकसित करणार, काश्मीरमधलं 370 कलम रद्द करणार, गेला 500 वर्ष जुनं असं हिंदूंचं राम मंदिरांचं स्वप्न जे आहे ना ते साकार करणार. पण गंमत बघा, ज्या अयोध्येत हे राम मंदिर उभं राहिले त्या अयोध्या लोकसभा मतदारसंघात मोदींच्या भाजपाचा पराभव होणार. मला सांगा, याला कोण जबाबदार? एका बाजूला देश घडवण्याच्या बाता मारत असताना आपण एक सामान्य नागरिक म्हणून विचार करायला हवा की मागच्या 10 वर्षात जो विकास भारतानं पाहिला आहे त्याला जबाबदार असणाऱ्या नरेंद्र मोदी नामक लोकसेवकाला वाराणसीतून निवडून येताना पहिल्या 4 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर का राहावं लागले? ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती अशा तद्दन भंपक घोषणांवर भुरळून जाणाऱ्यांनी हे ए फॉर अमेठी यंदा का फेल गेलंय याचा विचार केलाय का कधी? बी फॉर बारामती का सक्सेस झालं नाही याचा विचार केलाय का?
हा विचार सर्वसामान्य जनतेनं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच करायचा आहे, बाकीच्यांनी नाही. कारण या भारतात 2 भारत नांदतात एका भारतात, असं बोललं जातं. नुसतं बोललं जात नाही तर खरं आहे मित्र, खरं आहे अगदी. एक भारत जो आहे ना, तो या देशाचं मीठ खाल्लेला सच्चा नागरिक आहे, जो या देशाला आपली मातृभूमी मानतो, तिच्या सुखदुःखाच्या काळात तिच्या सुखदुःखाशी समरस होतो. त्या मातीतून 2 वेळचं अन्न पिकतं, ज्या मातीतून, त्या मातीचा तो ऋणी असतो, ज्याला आपण भारतीय म्हणतो, सच्चा भारतीय. तर दुसऱ्या भारतात ते लोक राहतात जे या भूमीला एक्सप्लॉइट तर करतात, पण त्यांचं इमान या देशाशी कधीही नव्हतं, आताही नाही आणि यापुढेही नसेल. लक्षात ठेवा, हे मुहाजीर आहेत, मुहाजीर, सो कॉल्ड शरणार्थी. जन्म इथलाच आहे, पण त्यांनी या देशाला आपलं मानलेलंच नाही आहे कधी. मातृभूमी ही संकल्पनाच नाही आहे म्हणे त्यांच्या धर्मात. स्वतःला अल्पसंख्य म्हणून घेत त्या समुदायाला मिळणारे सारेच लाभ उपटायचे, इथल्या करदात्या नागरिकांच्या पैशावर जगायचं आणि माज करायचा. माज एवढा की त्यांनी मनात आणलं तर ते या देशातलं सरकारही बदलू शकतात. आताही थोडक्यात बचावले, नाहीतर ते ज्या पद्धतीनं एकवटले होते की हे सरकार इतिहास जमा झालंच होतं. या मंडळींना नेमकं काय हवं आहे तर 1947ला झालेलं विभाजन पुरेसं नाही आहे बरं का त्यांच्यासाठी. त्यांना पुन्हा एक विभाजन घडवून आणायचं आहे. आता हे खरं आहे खोटं आहे देवाला पाहिजे, पण यावर ते उघडपणे बोलत नाही, त्यांचं दंडक आहे. पण गजवाय हिंद त्यांच्या डोक्यात आहे. 1947 ते 2047 फार विचारपूर्वक या गजवाय हिंदच्या योजना शिजत आहेत या लोकांमध्ये. मोदींनी हेच पकडलं, हेच हिरलं आणि 2047 साली तुमचं गजवाय हिंद होण्यापेक्षा हा देश जागतिक महासत्ता कसा बनेल याकडं त्यांनी लक्ष केंद्रित केलं. ते थेट उघडपणे या गजवाय हिंदच्या विरोधात उभे राहिले नाहीत. हे सामान्य हिंदूंना कळलं नाही, त्यांना बरोबर कळलं. मोदी सातत्यानं 2047मधल्या भारताबद्दल का बोलतायत याचा उलगडा सुमार बुद्धीच्या विरोधकांनाही झाला नव्हता आणि त्यांच्या म्हणजे भाजपवाल्यांना, त्यांच्या स्वपक्षीयांनाही झाला नाही. मोदींनी काश्मीरमधलं 370 कलम रद्द करून त्या देवभूमीच्या पायातल्या बेड्या मोकळ्या केल्या. तिथं रोजगार निर्माण व्हावा, सुबत्ता यावी, भरभराट व्हावी, तिथलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी ते झटत होते. पण त्याला रंग दिला गेला तो हिंदू मुसलमान वादाचा. राम मंदिराच्या बाबतीतही हेच झालं. आज अयोध्या नगरी विकसित होते, जी मागच्या कित्येक दशकांपासून काळवंडलेली, मळब दाटून आल्यासारखी वाटणारी निरुत्साही, माफ करा, राम जन्मभूमी असूनही मी जितक्यांदा अयोध्येला गेलो आहे, अगदी कार सेवा करायला गेलो त्याही वेळेला तितक्यांदा अनुभवलं आहे की एक प्रकारचं मळब माणसाच्या मनावर दाटून यायचं या नगरीत गेल्यानंतर. असं वातावरण तिथे होतं. चिंचोळ्या गल्ल्या, काळवंडलेली घरं, रस्त्यांचा पत्ता नाही, जे काही होते रस्ते नावाला, त्यावर वाहणारे गटारांचे ओघळ, चिखल, उद्योग व्यवसाय नाही, बेकारी, अर्थकारण असं नाहीच, सगळेच बाहेरून येणाऱ्या भाविकांवर अवलंबून. पण राम मंदिराच्या उभारणीच्या आधीपासून योगी बाबाच्या मदतीनं मोदींनी अयोध्येचं रूपडं पालटून टाकायला सुरुवात केली. रस्ते, पूल्स, नदीकाठचं सुशोभीकरण, हॉटेल्स. मी जानेवारीत जेव्हा या प्राणप्रतिष्ठेच्या आधी गेलो होतो अयोध्येला, तेव्हा मला हा बदल जाणवला. आता यातलं देवधर्म हिंदुत्व बाजूला ठेवा आणि विचार करा, एका शहराचा, एका राज्याचा विकास या गोष्टीत दडलेला नाही आहे का? वाराणसीतही हेच केलं की मोदींनी. काशी विश्वनाथ कॉरिडॉर पाहिला असेलच तुम्ही. पण मोदींच्या डोक्यातला हा विकास विरोधकांना दिसत नाही, तसा तो या दुसऱ्या भारतातल्या जाळीदार टोपीवाल्यांनाही दिसत नाही. या लोकांसाठी मोदींनी म्हणा किंवा भारत सरकारने म्हणा काय कमी सुविधा आणल्यात, तरीही कुत्र्याच्या शेपटासारखीच गत आहे यांची. एक मेसेज, एक ट्विट कालपासून व्हायरल होतं आहे, स्क्रीनवर दाखवतो, बघा तुम्ही. यूपीतल्या रामपूर नावाच्या पोलिंग बूथबद्दल आहे तो, जिथं 100% मुसलमान मतदार आहेत. 2322 मतदान झालं, त्यातलं एकही मत हे भाजपाच्या उमेदवाराला पडलेलं नाही. गंमत म्हणजे याच रामपूरमध्ये केंद्राची PM आवास योजना राबवली गेली, घरं देणारी, आणि 532 घरं त्या योजनेतून या जाळीदार टोपीवाल्यांना दिली गेली. पण यातल्या एकानंही आपलं मत भाजपला दिलेलं नाही. देशभरात असे अनेक रामपूर बूथ आहेत. नाव रामाचं पण काम भलतंच आहे. मुंबईत, महाराष्ट्रातही हेच झालं आहे. पुण्यात तर उघड फतवे निघाले. या मंडळींनी रांगा लावून मतदान केलं. बुरख्या अडून 12-15 वर्षांच्या पोरींना देखील बोगस मतदानाला सोबत आणलं. बरं, यांच्याकडे बनावट आधार कार्डही आहेत, बनावट वोटर कार्डही आहेत, 12-15 वर्षाच्या पोरींचे पॅन कार्ड्स आहेत. मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करून जे मतदान झालं, ते जे मतदान आहे ते मोदींच्या पुढच्या 5 वर्षांच्या स्वप्नांना चूड लावण्याच्या कामी आलं आहे.
आता मागच्या 2 टर्मसारखं भरभक्कम बहुमत जे आहे ते हाती नाही आहे. त्यामुळं बोटचेप्या धोरणांसह भारताचा विकास कसा होणार आहे याचा विचार करा जरा तुम्ही. चंद्राबाबू किंवा नितीश कुमार यांच्या टांगत्या तलवारीचं काय करायचं? ही अशी नपुंसक वाटणारी राजकीय अवस्था का उभी झाली आहे, याला जबाबदार कोण? तर नुसता हिंदूच नाही तर मुस्लिमेतर सच्चा भारतीय करदाता नागरिक, जो मतदानाला बाहेरच पडला नाही, जोडून आलेल्या सुट्ट्या बाहेरगावी जाऊन घालवल्या, काहींना लग्नाचे मुहूर्त आडवे आले, त्या सगळ्यांना आपण जबाबदार धरू शकतो या परिस्थितीसाठी. पण त्या मंडळींना असं कुठलंच प्रलोभन अडवू शकलं नाही. त्या मंडळींना त्यांना सांगितलं गेलं संविधान खतरे में, म्हणजे तुमच्यावर जाचक असे कायदे मोदी लादणार आहे जर तो पुन्हा 400+ घेऊन आला तर. लोकशाही खतरे में, म्हणजे तुमचा मतदानाचा हक्कच हिरावला जाणार आहे. इस्लाम खतरे में, म्हणजे तुमच्या धर्माचरणावर आडकाठी होणार आहे. मनसोक्त पैदाइश करता येणार नाही, घोडसवारी. त्याआधीच ते ट्रिपल तलाकवर बंदी आणली, म्हणजे उठसूट लग्न करणं, एकापेक्षा अधिक लग्न करणं आता कठीण झालं आहे. मग CAA येईल, NRC येईल, लागू होईल, काय काय अशा पद्धतीने त्यांना घाबरवलं गेलं आणि मतदानाला बाहेर काढलं गेलं. घरात बसलेल्यांच्या कड्या वाजवून त्यांना मतदानाला पाठवलं गेलं आणि त्याचा परिणाम काल आपण पाहिला. कोण म्हणतं सहानुभूतीची लाट होती? कोण म्हणतं पवार आणि ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे? अहो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं काही भागात पवारांना एक बुजुर्ग म्हणून साथ दिली असेल, काही लोकांनी नातेवाईक, मराठा नेता असं म्हणून दिली असेल साथ. मुंबईत मात्र ठाकरेंना त्यांच्या मुस्लिम अनुनयाचं बक्षीस मिळालं आहे. ते चटकन हिरवे झाले आणि त्या हिरवे होण्याचा त्यांना जो काही बेनिफिट मिळाला हवा तो मिळाला आहे. उज्ज्वल निकम का हरले हो? मिहीर कोटेच्या अगदी थोड्याशा फरकाने हरले. का हरले? विचार करा जरा. आता हे आपलं सरकार, तेही कमाल आहे. राम मंदिराच्या उभारणीच्या जल्लोषात आनंदाचा शिधा वाटला गेला रेशन कार्डवर. तो रांगा लावून घेतला कोणी? सलीम, अहमद आणि याकूबच्या फॅमिलींनी. मत दिलं कुणाला? उबाटाला आणि काँग्रेसला. हे महाराष्ट्रात घडलं, मुंबईत घडलं. UPीत काय झालं? मोदी फुकट राशन देतात, लोकांच्या खात्यात 2-2 हजार टाकतात, पण त्यांना हे लोक काय देतात तर भला मोठा शून्य, मतदानाचा आकडा शून्य. त्यामुळे सरकारलाही आता बस करा म्हणावं, यांचे लाड बस करा. हे मोफत वाटपाचे लाड आता बस. देशात रोजगार निर्माण करा आणि या बेरोजगारांना घराबाहेर काढा, जे घरात बसून फॅमिली प्लॅनिंगचा कार्यक्रम दिवस रात्र करत असतात ना. कशासाठी करतात फॅमिली प्लॅनिंग? तर संख्येनं मोठं व्हायचं आहे यांना. माफ करा, पण हे सगळं माहीत असूनही मोदी शहांनी देखील नको तेवढा मुस्लिम अनुनय केला या मागच्या 10 वर्षात. दूध पाजणारे गारुडी बनण्याचा प्रयत्न केला, पण झालं काय? तेव्हा आता बस करा म्हणा. लक्षात ठेवा, या देशाच्या विकासाला खीळ बसली तर संपलं सगळं. सबके खाते में खटाखट 1 लाख डालनेवाला या देशाचं भलं करू शकत नाही. पण त्यांच्या भूलथापांना हा एक विशिष्ट वर्ग भूलतो आणि एकवटून देशहिताच्या विरोधात जातो. ही धोक्याची घंटी आहे, घंटा आहे घंटा. ती नीट समजून घ्यायला हवी. तुमच्या कानाजवळ वाजते तरी तुम्हाला ऐकू येत नाही. त्यासाठी हिंदू जागृत झाला पाहिजे. निवड हिंदूच नाही तर मुस्लिमेतर प्रत्येक समाज आणि मुसलमानांमधलाही सुशिक्षित वर्ग जागा होणं गरजेचं आहे. नाहीतर हा देश जो 65 वर्षांच्या खडतर प्रवासानंतर गुलामगिरीतून, भ्रष्ट राजकीय विळख्यातून बाहेर पडत विकासाच्या मार्गावर आता कुठे चालायला लागला आहे, तो पुन्हा अंधकारात ढकलला जायला वेळ लागणार नाही. अनेक जण म्हणतील झालं गेलं, गंगेला मिळालं, विधानसभेच्या तयारीला लागा. पण मी म्हणतो लोकसभा गेल्या, आता लगेच विधानसभा. अरे नुसतं निवडणुका हेच देशाचं भवितव्य आहे का? नाही ना. कारण निवडणुका या राजकीय पक्षासाठी महत्त्वाच्या असतील, माझ्यासाठी नाही. मला माझा देश महत्त्वाचा, माझा धर्म महत्त्वाचा. आज एवढं टोकाचं बोलावं लागतं याचं कारण हेच आहे की या निवडणुकीतलं यश अपयश हे देशाशी निगडीत होतं. देशाचा पंतप्रधान निवडायचा होता आपल्याला, देशाच्या विकासाशी निगडीत होतं हे सगळं. लोकसभेतल्या जागांच्या समीकरणाबाबतचा हा एक जनरल पर्स्पेक्टिव्ह होता. भारतीय जनता पक्षाच्या, शिवसेना, शिंदे गटाच्या चुकांवर बोलावं की न बोलावं हा प्रश्न समोर उभा ठाकतो. कारण आपण काय त्या पक्षाचे प्रवक्ते किंवा सभासदही नाही आहोत साधे.
त्यांच्याकडून झालेल्या चुका त्यांना उमगल्या तर उत्तमच आहे. पण फालतू संख्याशास्त्र, भंपक डायलॉगबाजी म्हणजे अकेला अमका तमका क्या करेगा, ये है तो मुमकिन है, वो है तो मुमकिन है, ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, हे आता बस झालं. उघडा डोळे आणि बघा नीट कोणी काय आणि कशा पद्धतीनं आपली XYZ घातली आहे ती. समजलं तर कामाला लागा, नाहीतर विधानसभेला अजून YZ होणार हे निश्चित ठेवा, लक्षात ठेवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांसह भेटूच. या निवडणुकीच्या लागलेल्या निकालांच्या अनुषंगानं खूप वेगवेगळे कंगोरे समोर आलेले आहेत. हा एक सटकन बोलण्यासारखा किंवा ज्यावर प्रत्यक्ष आता तातडीने बोलायला हवं होतं असा हा मुद्दा होता. त्यावर मी आता बोललो आहे. अजून बरेच वेगवेगळे मुद्दे आहेत की ज्यावर आपल्याला बोलणं गरजेचं आहे. एक एक करत तो मी मुद्दा घेणारच आहे. त्यामुळे तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.